आपल्या प्रेरणास्थानाला तुम्ही पण या वंदन करायचं फक्त पुरुष मंडळी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या ध्यानातून आपल्याला बाहेर यायचं आहे. दोन्ही हात जोडून हाताचं घर्षण करून हळूवार आपल्या चेहऱ्यावरून फिरवत सावकाश डोळे उघडायचे आहे. धन्यवाद साहेब. सर्व उपासक उपासिकांचा यांचा आभारी आहे. आज आपण दुसरे पुष्प गुंफत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान महेंद्र जाधव साहेब स्वीकारतील असे मी संघाच्या वतीने त्यांना विनंती करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या अध्यक्षपदाची जी सूचना मांडली त्याला आपल्या सर्व संघाच्या वतीने अनुमोदन देतो. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो. सर्व महामानवांना वंदन. त्याचप्रमाणे सर्व बंधू भगिनी यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आत्ताच सूचना मांडल्याप्रमाणे मी अध्यक्षस्थान ग्रहण करतो. जय भीम. धन्यवाद साहेब. अध्यक्षांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच आपल्याला आजचे आपले दुसरे पुष्प जे गुंफत आहोत त्याचे वक्ते आपल्याला लाभलेले आहे रावसाहेब आर्टे आणि त्यांचा विषय आहे पंचशील ध्वजाचे महत्त्व. तेव्हा मी आजच्या वक्त्यांनासुद्धा विनंती करेल की त्यांनी पण आसनस्थ व्हायचं. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या गीताने करतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे गीत हे विजय चौरे साहेब अतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून तसेच सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करून कालकथित संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आजच्या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त दुसरे पुष्प गुंफले जाणार आहे. त्याचे अध्यक्ष आयुष्यमान महेंद्र जाधव साहेब, वक्ते आयुष्यमान रावसाहेब आलटे साहेब, सूत्रसंचालक आयुष्यमान विजय नाकले साहेब या सर्वांना सप्रम जय भीम. तसेच सर्व बंधू आणि भगिनींना मैत्रीपूर्ण जय भीम करून मला या वर्षावासानिमित्त संयोजकांनी जी गायनाची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून मी गाण्याला सुरुवात करत आहे. शुद्ध धनाच्या सुता गौतमा, शुद्ध धनाच्या सुता गौतमा, गातो तव महिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा. शुद्ध धनाच्या सुता गौतमा, शुद्ध धनाच्या सुता गौतमा, गातो तव महिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा. जन्मदिनी तव राजगृह तळपे सारे, आनंदाचे प्रासादी वाहे वारे,
जन्मदिनी तव राजगृह तळपे सारे, आनंदाचे प्रासादी वाहे वारे, शिंपडून चांदणे आकाशी, शिंपडून चांदणे असा आकाशी, हसतो चंद्रमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, तूच दिली विश्वाला शांती अन ममता, जगता सांगे तत्व तुझे राखा समता, तूच दिली विश्वाला शांती अन ममता, जगता सांगे तत्व तुझे राखा समता, मित्र असो वा शत्रू कुणीही, मित्र असो वा शत्रू कुणीही, तया करावी क्षमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, अशोक समसम्राटा केले तू लीन, अशोक समसम्राटा केले तू लीन, आम्रपालीन गरवधू धरी तव चरण, आम्रपालीन गरवधू धरी तव चरण, केला बदल हा तव तत्वाने, केला बदल हा तव तत्वाने, थोर पुरुषोत्तमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, साऱ्या जगा सवे शंकर सुत धरी तव चरण, साऱ्या जगा सवे शंकर सुत धरी तव चरण, पंचशिलाची कृती मुखावरी त्रिशरण, पंचशिलाची कृती मुखावरी त्रिशरण, शांती मनाला देस अथे भूता, शांती मनाला देत असे भूता, शीतल तव प्रतिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, शुद्धोधनाच्या सुता गौतमा, शुद्धोधनाच्या सुता गौतमा, गातो तव महिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा, धन्य झाली तुझी यामुळे ही पौर्णिमा. जय भीम. फारच चांगल्या गीताने आपण सुरुवात केली आहे आणि पूर्ण वातावरण प्रसन्न करून ठेवलं. यानंतर मी रणनवरे साहेब काल, आज आणि उद्या कालच्या घटना सांगायच्या झाल्या तर 25 जुलै 1978 साली 25 जुलै 1978 साली पहिली टेस्ट ट्यूब बेबी ह्या जगामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्या टेस्ट ट्यूब बेबीचं तुम्हा सर्वांना हिस्ट्री माहीतच असेल. मी त्या खोलामध्ये जास्त जात नाही. आणि त्याचे ते आईवडील होते जॉन ब्राऊन आणि आईचं नाव होतं लेस्ली ब्राऊन आणि त्या मुलीचं नाव होतं लुईस ब्राऊन. आणि डॉक्टर होते पॅट्रिक स्टेप्टो. दुसरा होता रॉबर्ट एडवर्ड्स. हा पॅट्रिक स्टेप्टो प्रसूतीतज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ होता. तर रॉबर्ट एडवर्ड्स हा मानव प्रजनन क्षेत्रातला शास्त्रज्ञ होता. तर जीन पार्डी नावाची नर्स होती, परिचारिका होती. अशा प्रकारे हा त्या आणि आता त्या मुलीला मुलगी झालेली आहे. जिची टेस्ट ट्यूब बेबी झाली त्या मुलीलासुद्धा मुलगी झालेली आहे. अशा हा 25/7चा दिवस आहे. त्यानंतर 26/7/1999ला कारगिलचं युद्ध झालं. ते जवळजवळ 4 महिने चाललं होतं. माणसाची हाव तृष्णा
काय गरज आहे का 15,000 फुटाच्या त्या बर्फाच्छादित कारगिलच्या शिखरावरती या पाकिस्तान्यांनी हल्ला केला. त्यामध्ये आपली 5 विमानं गेली, 5 विमानं, आणि आपले बरेचसे लोक गेले, शहीद झाले. खरं वास्तविक काही आवश्यकता नसताना त्यांनी हा हल्ला केला आणि त्यानंतर मग आपली विमानं का नेस्तनाबूत झाले याचं संशोधन 2 दिवसात केलं गेलं आणि त्याप्रमाणे त्या फायटर विमानामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि हल्ला केला आणि त्यांच्यावरती आपण विजय मिळवला. असा हा 26/7चा दिवस आहे. त्यानंतर 27/7/1942ला बाबासाहेबांनी मजूर मंत्री पदाची शपथ घेतली आणि बाबासाहेबांनी मजूर मंत्रीच काय पण विद्युत मंत्री, पाटबंधारे अशा प्रकारची, खान मंत्री अशा प्रकारचे पोर्टफोलिओ त्यांच्याकडे होते आणि प्रत्येक पोर्टफोलिओला, प्रत्येक खात्याला त्यांनी त्यांच्या परीनं खूप मोठा असा न्याय दिलेला आहे, सुधारणा केलेल्या आहेत. त्या काळातच त्यांनी महिलांसाठी प्रसूतीच्या किती कालावधीचा असावा अशा प्रकारच्या सुधारणा बऱ्याचशा केलेल्या आहेत. महिलांनी कोळसा खालीमध्ये उतरून खाली काम करू नये, वरतीच काम करावं, रात्रपाळी देऊ नये अशा प्रकारचं स्वतः खानबादच्या त्या खाणीमध्ये उतरले होते आणि ती परिस्थिती पाहिली होती. त्या अशा हा मजूर मंत्री 27/7/1942. त्यानंतर 28/7/1928ला बाबासाहेब जे मुंबई इलाख्याची विधानसभा होती त्या विधानसभेमध्ये सुद्धा या विषयावरती त्यांनी म्हणजे हे जे 42ला पण 1928 साली सुद्धा बाबासाहेबांनी महिलांना कोणकोणत्या फॅसिलिटी असल्या पाहिजेत, कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत याबाबतचं त्यांनी कामकाज केलेलं आहे. त्यानंतर आता आपण हा कालचा सुद्धा पावसामुळे पुण्यामध्ये किती हाहाकार झाला. सगळ्या सिंहगड रोडच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेले. आमचे परवाच्या पावसामध्ये आमच्या माधवराव गायकवाडांची गाडीसुद्धा नवीन 6 महिन्यातली गाडी पार्किंगमध्ये एवढं पाणी आल्यामुळं गेलं. अशा प्रकारचाच महापूर 29/7/1933ला नागपूरच्या कामठीमध्ये आला होता आणि त्या महापुरामध्ये ज्यांनी जय भीम हा नारा दिलेला आहे, त्या बाबू हरदासनं त्या पूर परिस्थितीमध्ये खूप मदत केलेली आहे. बाबू हरदासचं लाईफ फार कमी आयुष्य लाभलं त्यांना, परंतु त्यांनी त्या कमी आयुष्यामध्ये ते मेंबर ऑफ विधानसभेचे आमदारसुद्धा झालेले होते. पण थोड्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी खूप असं काम केलं. त्या महापुरामध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचं काम केलं. लोकांच्या वसाहती निर्माण करण्यात, त्यांना अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था केली. या बाबू हरदासचा इतिहास फार मोठा आहे. त्यानंतर आजचा दिवस आहे 28/7. आज आहे 28/7/1928ला 28/7/1928ला बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याला एका आपल्या माणसाच्या जमिनीच्या केस संदर्भात गेले होते कोर्टामध्ये आणि त्या ठिकाणी जो युक्तिवाद करून अशा प्रकारे ती केस सॉल्व केली आणि आपल्या माणसाला न्याय मिळवून दिला. त्यानंतर त्यांना परत जायचं होतं मुंबईला, परंतु त्यांना आठवण झाली की भाऊराव पाटलानं त्यांना एकाने सजेस्ट केलं की भाऊराव पाटलानं छत्रपती शाहू बोर्डिंग साताऱ्यामध्ये काढली आणि त्या बोर्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी अस्पृश्य सगळे विद्यार्थी एकत्रित राहतात आणि ते सर्व विद्यार्थी स्वतः जेवण तयार करतात, स्वतः वाढतात, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, मांडीला मांडी लावून प्रत्येक विद्यार्थी बसतो. बाबासाहेबांना या गोष्टीचा खूप मोठा अभिमान वाटला म्हणून त्यांनी जाण्याचं रहित केलं आणि त्या बोर्डिंगला भेट दिली. बोर्डिंगला भेट दिल्यानंतर त्यांनी ते चित्र पाहिलं तर खरोखरीच तशा प्रकारे होतं. मग भाऊराव गायकवाडांनी त्यांना
या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या जेवणाची व्यवस्था केली. बाबासाहेब म्हटले मला स्पेशल नको, या मुलांना जी ज्वारीची भाकर दिलेली आहे, या मुलांना जी लसणाची चटणी दिलेली आहे, तीच मी त्यांच्याबरोबरीने खाईल. अशा प्रकारचे बाबासाहेब. आणि नंतर एक मस्टर असतं, एक नोटबुक असतं, त्या नोटबुकमध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं त्याची नोट लिहायची असती. ती नोट बाबासाहेबांनी अशी लिहिली, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी to have been able to pay this visit to the hostel. या हॉस्टेलला भेट देण्यामध्ये मला खूप मोठा आनंद झाला आहे. इट इज अ युनिक इन्स्टिट्यूशन अँड डिझर्व सपोर्ट टू एव्हरी मॅन. हे सगळ्या लोकांसाठी एक उदाहरण आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर त्यांनी आय एम पेईंग 20 रुपीज टू धिस इन्स्टिट्यूशन. त्यांना त्यावेळेस 28 सालचे 20 रुपये दान दिलेले आहे. अशा प्रकारचा हा 28/7 आजचा दिवस आहे. त्यानंतर 29/7ला 30/7ला जे हिंदू कोड बिल 30/7/1948ला बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, त्या हिंदू कोड बिलाविरुद्ध आपल्या देशाचे मुळात राष्ट्रपतीच राजेंद्र बाबू प्रसाद हेच विरोधक होते. राष्ट्रपती ज्या अर्थी विरोधक आहेत तर बाकीचे काय साथ देणार आहेत. तर राष्ट्रपतींनीच सुरुवातीला त्या हिंदू कोड बिलाला विरोध केला. परंतु नंतर बाबासाहेबांनी राजीनामा दिला 1951 सप्टेंबरमध्ये. आणि त्यानंतर मग 4 बिलं टप्प्याटप्प्याने पास केली. आज त्या हिंदू कोड बिलाचा प्रत्येक स्त्रीला, भारतातल्या प्रत्येक स्त्रीला फायदा होतो याची जाणीव आपल्या महिलांना तर नक्की आहे, पण इतरांना त्याची जाणीव नाही आहे. ही फार खेदाची बाब आहे. त्याच्यानंतर 3/7/1931ला बाबासाहेबांनी जरी 1932मध्ये पुन्हा पॅक्ट केला, पुणे करार केला असला, तरी पण तो त्या महात्मा गांधींचा जीव वाचवण्यासाठी केला. पण महात्मा गांधींच्या जीवापेक्षा त्यांना तुम्हा आम्हाच्या जीवाची फिकीर होती. कारण त्यांना माहिती होतं जर महात्मा गांधी गेला तर माझा माणूस, मी जे काही त्यांच्यासाठी कमवलं ते खायला तो जिवंत राहणार नाही. म्हणून त्यांनी तो पुनर्करार केला. परंतु त्यांच्या मनाविरुद्ध ती घटना घडलेली होती. आणि आजही आम्ही जर पाहिलं तर बघा, जर स्वतंत्र मतदारसंघ असता तर आज आपले नक्कीच खासदार जास्तीचे निवडून गेले असते. एक प्रकारे या असेंब्लीवरती आपला वचक राहिला असता. परंतु नेमकं तेच आपलं हत्यार यांनी काढून घेतलं. म्हणून करता बाबासाहेबांनी 3/7/1929ला या पुण्यामध्ये कौन्सिल हॉलवरती सुद्धा त्या पुन्हा पॅक्टच्या विरुद्ध निदर्शनं चर्चा केलेल्या आहेत. अशा प्रकारे मी थोड्यात आवरतो, या ठिकाणी मी थांबतो. आणि एक राहिलं सांगायचं, 26/7/1902 आपणा सर्वांचे आरक्षणाचे जनक यांनी तुम्हा आम्हासाठी 50% रिझर्वेशन, भारतातलं नव्हे तर जगातलं ही पहिली घटना अशी आहे. 26/7/1902ला या कोल्हापूरच्या राज्यामध्ये 50% आरक्षण शाहूराजांनी ठेवलं. अशा प्रकारचं हे थोडक्यात घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. फार रणोरे साहेबाचं काल, आज आणि उद्या आपल्याला नित्यनेमाने फार त्या आठवणी करून देतं की कशा कशा पद्धतीनं आपल्या लोकांनी संघर्ष केला आहे आणि त्याला पाठबळ कुणाकुणाचं भेटलं आणि ते घटना आणि तरतूद आणि त्याच्या पाठीमागचं कारण जे आपल्या मनामध्ये पण नाही किंवा आपल्या वाचण्यामध्ये पण नाही, तर त्यांचा एवढा अभ्यास आहे की त्यांनी कुठे कुठे कुठल्या घटना घडल्या आणि काही तुम भूल न जाओ इसलिए हम याद आपल्याला आठवण करायला पाहिजे, त्या आपल्या स्मरणातून गेल्या नाही पाहिजे. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद साहेब. यानंतर मी आजच्या वक्त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं. आलटे साहेब. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना अभिवादन करतो.
इतर महामानवांनासुद्धा त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब, उपस्थित समोर उपासिक आणि उपासिका बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण सविनय जय भीम करतो. आणि मला जो आजचा विषय दिलेला आहे की पंचशील ध्वजाचे महत्त्व, या विषयाबद्दल मी थोडीफार माहिती संकलित केलेली आहे आणि ती संकलित केलेली माहिती आपल्यासमोर मी ठेवतो. आता खरं पाहिलं असता भारतामध्ये हा बौद्ध धर्म खूप वर्षापूर्वी हा सुवर्ण काळामध्ये होता. या धर्माला सुवर्ण काळ होता आणि कालांतराने भारतामधून बुद्ध धर्माचा विनाश झाला किंवा त्याला उतरती कळा लागली आणि हिंदू धर्म हा फोफावत गेला या ठिकाणी. याचबरोबर आपल्याला माहीत आहे, भगवान गौतम बुद्धांच्या धम्मकार्यानंतर सम्राट अशोकाने पूर्व विश्वामध्ये हा धम्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. आणि भारतामधून जरी बौद्ध धर्म कमी झाला, त्याचा ऱ्हास झाला, तरी आपल्या शेजारच्या इतर देशामध्ये चांगल्या प्रकारचे बौद्ध धर्माची चळवळ चालू होती. आता हा जो पंचशिलेचा ध्वज आहे, हा आपल्याला जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म पुन्हा दाखवला 1956ला, त्यानंतर आपल्याला हा पंचशील ध्वज दिसू लागला. पण खरं पाहिला हा जो पंचशील ध्वज आहे, ह्याला आपण धम्मध्वज सुद्धा म्हणतो. आणि हा धम्मध्वज आहे, ह्या धम्मध्वजाची स्थापना ही आपल्या देशात झाली नसून ही श्रीलंकेत झालेली आहे. म्हणून आपल्याला आता श्रीलंकेकडे थोडंसं जावं लागणार आहे. कारण आपण श्रीलंकेकडे गेलो तर मग आपल्याला धम्मध्वजाविषयी माहिती मिळते. अठराशे 80च्या दशकामध्ये श्रीलंकेमध्ये भंते गुणानंद थेरो तसेच अनागरिक धम्मपाल भंते हे बौद्धांच्या धम्मकार्यामध्ये श्रीलंकेमध्ये खूप सक्रिय होते. विहारामध्ये तेथे श्रीलंकेमध्ये ह्या धम्माचं कार्य चांगल्या पद्धतीनं चालू होतं. हा काळ पहा, 1880च्या दशकातला काळ मी आहे. 1880मध्ये आपण पाहतोय आता श्रीलंकेमध्ये. भारतामध्ये जसे इंग्रजाची सत्ता होती, त्याचप्रमाणे श्रीलंकेसुद्धा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतं. आणि त्या 1880च्या दशकामध्ये ब्रिटिश लोकांनी सुद्धा तेथील जे बौद्ध धर्मीय लोक होते त्यांच्यावरती थोडासा बळजबरीपणा, अत्याचार म्हणा किंवा हुकूमत गाजवून त्यांना धर्म परिवर्तन करण्याचे सुद्धा प्रयत्न चालू होते. श्रीलंकेची गोष्ट आहे. तेव्हा त्या श्रीलंकेमध्ये जे धम्मकार्य करत होते हे गुणानंद भंतेजी हे श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे गेले आणि कोलंबोमध्ये एका विहारामध्ये त्यांनी धम्मकार्यास सुरुवात केली. तिथल्या लोकांना सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही, मी आलेलो आहे आणि मी यांच्याबरोबर ब्रिटिश लोकांबरोबर किंवा त्या ईसाई लोकांच्याबद्दल ज्या काही येथे या ठिकाणी
त्यांच्या धार्मिक कार्य चाललेलं आहे आणि धम्म परिवर्तनाचं जे कार्य ते करतायत, तर त्याला मी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या लोकांवरती अन्याय अत्याचार होणार नाही याची मी भरपूर काळजी घेईल, असं हे गुणानंद भंतेने सांगितलेलं आहे. आणि धम्म हे जे बौद्धाचं धार्मिक कार्य करताना गुणानंदांना एक कल्पना सुचली आणि त्यांना असं वाटलं की आपण धम्म कार्य करतो, धम्माचा प्रचार प्रसार करतो, तर या कार्यामध्ये आपण सर्व लोक जेव्हा एकत्र येतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा इकडे तिकडे वावरतो, तर आपल्या कार्याचं हे धम्माचं एक बौद्ध चिन्ह असावं किंवा एक झेंडा असावा किंवा ध्वज असावा, अशी एक संकल्पना ह्या गुणानंद ह्या भिक्खूला अशीच कल्पना सुचली आणि त्यांनी हे गुणानंद भंतेनी खूप विचार केला. भगवान गौतम बुद्धांच्या त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं, बोधी प्राप्त झाली आणि बोधी प्राप्त होतानाच्या प्रसंगाचा त्यांनी त्रिपिटकाचा अभ्यास केलेला आहे. बरीचशी त्रिपिटकाचे जे साहित्य आहे बौद्धांच्या याबद्दलचं, धम्माबद्दलचं, हे श्रीलंका आणि ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी जपून ठेवलेलं आहे आणि या त्रिपिटकामधल्या साहित्याचा अभ्यास ह्या गुणानंद भंतेंनी चांगल्या प्रकारे केला होता आणि ही जी धम्माची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी धम्मानंदांनी एक ध्वज तयार केला त्यांच्या परीने. हे जे अनागरिक धम्मपाल आणि गुणानंद भंते होते, त्यांनी विचार केला आणि त्यांनी एक छोटासा धम्मध्वज तयार केला आणि ह्या धम्मध्वजामध्ये 5 रंगाच्या उभ्या पट्ट्या आणि एक 6वी पट्टी आहे, ती सर्व ह्या 5 रंगाची मिश्रण म्हणून एक अलग पट्टी तयार केली. आता हे 5 रंगाचं धम्मध्वज तयार करण्याचं हे जे त्यांना कल्पना आहे किंवा याच्या मागची जी संकल्पना आहे, ही कशी काय सुचली आहे ना धम्मानंदांना किंवा ह्या गुणानंद भंतेंना, तर हे जे गुणानंद भंते होते यांनी धम्मध्वज तयार करताना त्यांच्या डोक्यात असा विचार आला की ज्या वेळेला भगवान गौतम बुद्ध तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना त्यांना ज्ञानप्राप्तीची वेळ आली, त्यांना बोधीप्राप्त होत होती आणि तो काळ होता बोधीप्राप्तीचा, ज्ञानप्राप्तीचा. आणि जेव्हा बोधीप्राप्त होत होती त्यावेळेला गौतम बुद्धांच्या शरीरामधून किंवा त्यांच्या डोक्यामधून एक वलय, किरणोत्सर्गी वलय त्यांच्या शरीराभोवती, डोक्याभोवती एक निर्माण झालं. एक प्रकाश, वेगवेगळ्या रंगाची प्रकाश किरणं त्यांच्या शरीरातून बाहेर येत होत होती आणि ही जी प्रकाश किरणं होती किंवा तेजोवलय म्हणा, आपण त्याला म्हणू प्रकाशांचं तेजोवलय, जेव्हा बोधी त्यांना प्राप्त होत होती, ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा त्यांच्या शरीरामधून, डोक्यामधून एक तेजोवलय प्रकाशांचं बाहेर पडताना दिसत होतं. आणि ह्या प्रकाशमय तेजोवलय ह्या बुद्धांच्या भोवती जे दाखवतो आपण, त्याच्या डोक्याला असं दाखवतो ना गोल सूर्यासारखं प्रकाश, तर तो एक तेजोवलय आहे. त्यांना ज्ञानप्राप्तीचं, बुद्धिप्राप्तीचं ते एक सिम्बॉल आहे की त्यांच्या शरीरातून, डोक्यातून, केसातून, स्नायूमधून, रक्तातून असे रंगीबेरंगी किरणं बाहेर पडत होते, प्रकाश बाहेर पडत होता. आणि हे जे 5 रंग आहेत, तर ह्या 5 रंगाचं तेजोवलय त्यांच्या शरीरातून, त्यांच्या डोक्यातून बाहेर येत होतं. म्हणून हे 5 रंग ह्या धम्मध्वजामध्ये ह्या गुणानंद भंतेंनी निवडलेले आहेत. आणि हे जे धम्मध्वज त्यांनी तयार केला त्यावेळेला साधारणतः 50 सेंटीमीटर बाय 70 सेंटीमीटरचा ह्या आकाराचा धम्मध्वज तयार केला होता.
आणि पुढे असं हे धम्म कार्य करता करता अमेरिकेमध्ये एक थिओसॉफिकल सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये त्याचे संस्थापक होते हे जे हेनरी स्टिले अल्कोट ह्या नावाचे एक संस्थापक होते ह्या थिओसॉफिकल सोसायटीचे. मग थिओसॉफिकल सोसायटी हे काय करायचे, वेगवेगळ्या धम्माचा किंवा वेगवेगळ्या धर्माच्या त्यांच्या नीतिनियमांचा अभ्यास करणारी एक संस्था होती. निपक्षपातीपणाप्रमाणे त्या संस्थेमध्ये बरेच लोक काम करत होती. पण त्याचे हे संस्थापक होते, हे कोण, अल्कोट, हेनरी अल्कोट. तर हे अमेरिकेमध्ये होते. अमेरिकेतून त्यांनी काय केलं, हे धम्माचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंकेत आले. आणि श्रीलंकेत आल्यानंतर हे 1880ची गोष्ट आहे. 1880ला हे हेनरी अल्कोट हे श्रीलंकेमध्ये आले. त्या ठिकाणी हे गुणानंद भंते आणि अनागरिक धम्मपाल यांची तिथं भेट झाली. त्यांच्याशी धम्मविषयक चर्चा झाल्या. त्यांना बुद्ध धम्माचे बऱ्याचशा गोष्टी त्यांना शिकवल्या, सांगितल्या, माहिती करून दिल्या. आणि या बुद्ध धर्माचा ह्या हेनरी अल्कोटवरती एवढा प्रभाव पडला की त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी श्रीलंकेमध्ये. आणि हे हेनरी अल्कोट जे अमेरिकेहून इथं श्रीलंकेला आले, हे याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये कोलंबोमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माचं कार्य करण्यास सुरुवात केली. आणि ह्या हेनरी अल्कोटने हे धम्माचं कार्य करताना श्रीलंकेमध्ये 400 शाळा आणि 7-8 महाविद्यालय सुरू केले की ज्या ठिकाणी बौद्धाच्या धम्माचं शिक्षण मिळेल, त्याबद्दलची माहिती मिळेल, असा हा प्रयत्न केला. आणि साधारणतः 400 शाळा कॉलेज त्यांनी श्रीलंकेमध्ये सुरू केलेले आहेत. आणि हेनरी अल्कोट, तुम्ही आता मी श्रीलंकेला गेलो नाही, बरेच लोक गेले असतील, त्यांचा तिथं पुतळा लावलेला आहे स्टेशनच्या समोर वगैरे असा. तर हे हेनरी अल्कोट खूप प्रसिद्ध आहे तिथं श्रीलंकेमध्ये. यांनी धम्माची चळवळ श्रीलंकेमध्ये खूप रुजवली. आणि ह्या गुणानंद भंते आणि अनागरिक धम्मपाल भंते यांच्याशी जेव्हा यांचा धम्मकार्यामध्ये संबंध आला, मग कार्य करताना ह्या गुणानंद भंतेनी त्यांना ह्या हेनरी अल्कोटला धम्मध्वज दाखवला. आणि धम्मध्वज दाखवल्यानंतर हे हेनरी अल्कोट, आता हे अमेरिकेचे इंग्लंडचे लोक हुशार असतात, मग त्यांना झेंड्याचं किंवा ध्वजाचं प्रमाण किती असावं, लांबी रुंदीचं वगैरे, हे त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. आणि मग त्यांनी हे हेनरी अल्कोटनी धम्मानंदांना, या गुणानंद भंतेंना आणि धम्मपाल भंतेंना अशी सूचना केली की ह्याच्यामध्ये थोडंसं परिवर्तन करावं. आणि थोडंसं परिवर्तन करून हा धम्मध्वज आपण या ठिकाणी श्रीलंकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी आपण फडकावायला हरकत नाही. आणि यांनी मग सांगितलं की अल्कोट साहेब, तुम्ही याच्यामध्ये परिवर्तन करा, पण परिवर्तन करताना हे जे 5 रंग आहेत आणि 5 रंगाची एक वेगळी पट्टी मिश्रित आहे, 5 रंग मिश्रित, ती मला बदलायची नाही. हे रंग बदलायचे नाहीत आणि ते 5 रंगाची एक पट्टी आहे मिश्रित, 5 रंग मिश्रित पट्टी, ती मला बदलायची नाही. आणि अशा रंग कायम ठेवून तुम्ही ह्याच्यामध्ये परिवर्तन करा. आणि मग अल्कोट साहेबांनी ह्या धम्मध्वजाला एक लांबी रुंदीचं एक प्रमाण ठेवून एक राष्ट्रीय ध्वजाचा आकाराचा एक त्यांनी धम्मध्वज तयार केला. आणि ह्या धम्मध्वजामध्ये आपल्याला माहीत आहे, आपण आपल्या घरावरती, विहारावरती किंवा आपलं बौद्ध पौर्णिमा असतं त्यावेळेला आपण हातात घेऊन धम्मध्वज चालत असतो. तर यामध्ये 5 रंग कुठले आहेत? एक निळा, मेन निळा पहिला, दुसरा पिवळा, तिसरा लाल, चौथा पांढरा आणि 5वा आहे नारंगी किंवा केसरी. आणि ह्या 5 रंगाची मिळून एक शेवटी आणखी एक पट्टी केलेली आहे की हे 5 रंग मिळून एक छोटे छोटे 5 रंगाच्या मिळून एक पट्टी केलेली आहे. ती एक वेगळी पट्टी, ती पण उभीच पट्टी आहे, पण त्याच्यामध्ये 5 रंगाच्या पट्ट्या आहेत. मग असे प्रकारचे हे आपल्याला 6 पट्ट्या दिसतात.
धम्मध्वजामध्ये 5 रंगाच्या 5 उभ्या पट्ट्या आणि एक 6व्या रंगाचे पण ते 6वी पण उभी पट्टी आहे, पण 5 रंग मिश्रित आहे ते. पण ते कधी कधी आपल्याला ते छोटे छोटे असल्यामुळे ते आडव्या पट्ट्या वाटतात. ते मेन 5 रंगाच्या उभ्या पट्ट्या आहेत आणि 6वी पण उभीच पट्टी आहे, पण 5 रंग मिश्रित पट्टी आहे. आता ह्या धम्मध्वजामध्ये 5 रंग आहेत म्हणून ह्याला बरेचसे लोक एक पंचशिलेचा ध्वज वगैरे असं म्हणतात. आता खरं पाहिलं याच्यामध्ये 6 पट्ट्या आहेत. 5 रंग जरी असले तरी 6 पट्ट्या आहेत. आणि काही काही विद्वान किंवा आपल्यासारखे धम्मकार्य करणारे किंवा धम्मश्रवण करणारे लोक बऱ्याच विचार करतात की याच्यामध्ये 6 पट्ट्या आहेत, तर मग हे षडायतन ध्वज म्हणूया आपण. जसं पंचशील ध्वज म्हणतो तसं षडायतन ध्वज म्हणू. पण खरं पाहिलं असता ह्याचा मेन उद्देश हा ध्वज तयार करण्याचा, हा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी एक बौद्ध चिन्ह असावं, एक आपली ओळख असावी की आपण कुठेही चाललो आणि आपला ध्वज पाहिला तर लोकांना समजलं की ह्या आपला माणूस आहे, आपली संस्था आहे, आपली चळवळ आहे. आणि म्हणून आपल्या लोकांना कळवावं, त्यांना त्याविषयी सहानुभूती वाटावी आणि त्याच्यापासून प्रेरणा मिळावी. आणि या धम्मध्वजासाठी जे त्यांनी काम केलं आणि स्थापना केली, हा साधारणतः 8 जानेवारीचा दिवस होता 1880चा. आणि म्हणून हे हेनरी अलकोट, हे गुणानंद भंते आणि अनागरिक धम्मपाल भंते ह्या सर्वांनी मिळून असा हा धम्मध्वज तयार केलेला आहे. साधारणतः 8 जानेवारी 1880ला यांनी हा धम्मध्वज तयार केलेला आहे. आणि मग त्यांनी असं ठरवलं की हा धम्मध्वज आपण सार्वजनिक करायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी बौद्ध धर्मीय लोक खूप आहेत श्रीलंकेमध्ये. आणि मग विहारामध्ये असो, शाळा, कॉलेज किंवा ऑफिस, कार्यालय असो, त्या ठिकाणी आपला हा धम्मध्वज फडकायला पाहिजे. म्हणून त्याला सार्वजनिक स्वीकृती आपल्याला मिळायला पाहिजे लोकांकडनं, कमीत कमी पहिल्यांदा श्रीलंकेतल्या देशाकडनं. आता आपण सर्व गोष्टी आपण श्रीलंकेमध्येच करतोय ह्या गोष्टी, कारण हा धम्मध्वजाची निर्मितीच मुळात श्रीलंकेत झाली. म्हणून आपण श्रीलंकेच्या त्या बाबतीत, तिथल्या लोकांच्या बाबतीत आणि तिथल्या कार्याबद्दल आपण सविस्तर बोलतो. आपल्याला धम्म 1956ला कळाला आहे, तोपर्यंत आपण 1956पर्यंत आपण बाहेरच आता गोष्टी करतोय. कारण बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला धम्म दिला आणि 1956च्या अगोदर हा धम्मध्वज स्थापन झालेला आहे, तयार झालेला आहे. म्हणून आपल्या धम्म चळवळीला हा तयार झाल्यानंतर हा धम्मध्वज मिळाला आहे. पंचशिलेचा असो किंवा आपला धम्माचा ध्वज असो, आपल्याला 1956ला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आता खरं पाहिलं असता हा धम्मध्वज तयार झाला त्याच वेळेला ह्या हेनरी अलकोटने श्रीलंकेमध्ये एक आंदोलन केलं की श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्मीय लोक खूप आहेत आणि म्हणून श्रीलंकेमध्ये बुद्ध पौर्णिमेला प्रत्येक वर्षी हे सार्वजनिक सुट्टी असायला पाहिजे आणि सार्वजनिक सुट्टी सरकारने डिक्लेअर करावी. यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनाला त्यांना यश पण मिळालं. आणि साधारणतः 1984मध्ये सरकारनं असं डिक्लेअर केलं की श्रीलंकेमध्ये बौद्ध पौर्णिमेला त्या ठिकाणी ते वैशाख डे म्हणतात, तर वैशाख डेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येईल असं श्रीलंकेतली सरकारने जाहीर केलं. आणि मग याच आंदोलनाचा जो यशाचा जो मार्ग त्यांना दिसला, त्यामधून त्यांनी असं ठरवलं की आपण एक कोलंबो समिती स्थापन करू. मग त्यांनी एक कोलंबो समिती स्थापन केली आणि त्या समितीमध्ये 10 सदस्य तिथले लोकल होते. लोकल 10 सदस्य त्यांची समिती स्थापन केली आणि त्यामध्ये असं ठरवलं की आपण ह्या ध्वजाविषयी चर्चा करून याला सार्वजनिक स्वीकृती आपण मिळवूया. आणि
1885ला जी बुद्ध पौर्णिमा येईल तर त्या 1885चा बौद्ध पौर्णिमेला ह्याचा सार्वजनिक आपण हे ध्वजवंदन करूया आपण याला, असा त्यांनी ठराव केला. आणि यामध्ये हा ध्वजाची स्थापना तर 1 जानेवारी त्यांनी केलेली आहे, त्यांनी ध्वज बनवला. आणि म्हणून साधारणतः जागतिक ध्वज दिन हा 8 जानेवारीला हा साजरा करतात आपल्याकडे. तर हा 8 जानेवारीला ध्वजदिन त्यांनी तयार केलेला आहे. हा गुणानंद बनते आणि अनागरिक धम्मपाल बनते यांनी. आणि पुढे कोलंबो जी समिती बनवली होती त्यामध्ये सर्व सदस्यांनी चर्चा केली आणि या धम्मध्वजाविषयी असं ठरवलं की आपण याला सार्वजनिक ठिकाणी आपण याचं ध्वजारोहण करूया. म्हणून 1985ला हे जे धम्मध्वज आहे 28 मे 1885ला ह्याचं ध्वजारोहण केलेलं आहे. आणि हा जो ध्वजारोहण झाला कोटा हेना येथील दीपदुत्तरमय्या बुद्धविहार. तर पहा हे नावं वेगळी आहेत, आपले भारतीय नाही आहेत म्हणून मी लिहून ठेवलं इथं. कोटह्याना येथील दीपदुत्तरमय्या बुद्धविहार. आणि हे जे गुणानंद थेरो यांच्या हस्ते ह्याचं ध्वजारोहण केलं धम्मध्वजाचं. आणि याला ध्वजवंदना केलेली आहे त्यांनी. आणि हा सार्वजनिक ध्वजदिन श्रीलंकेमध्ये प्रथम साजरा झालेला आहे. आणि पुढे 1950ला आता डायरेक्ट मी 1885 नंतर मी 19व्या शतकात येतो की ज्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये बौद्धांचं खूप चळवळ होती, धार्मिक कार्य चालू होतं. आणि इकडे भारतामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक अभ्यास केलेला होता, धम्मपरिवर्तनाच्या त्या दिशेने वाटचाल करत होते. आणि 1950च्या दरम्यान श्रीलंकेमध्ये एक विद्वान होते प्रोफेसर GP मलालशेखर. हे एक विद्यापीठामध्ये तिथं विविध भाषांचे हे पंडित होते. सिंहली भाषा असो, त्यांची श्रीलंकेची सिंहली आहे, संस्कृत आहे, पाली आहे, इंग्लिश आहे. या भाषेवरती या मलालशेखर प्रोफेसरांचं खूप पांडित्य होतं, विद्वान होते त्याच्यामध्ये. आणि ह्यांनी बौद्ध धर्माच्या चळवळीवरती, त्याच्या कार्यावरती आणि बौद्ध धर्माविषयी यांनी बरंचसं लेखन केलेलं आहे. यांच्या नावाने सिंहली, संस्कृत, पाली, इंग्लिश अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या डिक्शनरी आहेत. यांनी पाली भाषेतून सिंहली भाषेमध्ये धम्माचं जे ज्ञान आहे ते ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यांची मोठी मोठी पुस्तकं आहेत मलालशेखर यांची. आणि ह्या प्रोफेसर मलालशेखरांनी 1950मध्ये श्रीलंकेमध्ये एक परिषद बोलवली होती, बुद्धिस्ट फेलोशिप, वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप ही एक त्यांनी परिषद तिथं बोलवली होती श्रीलंकेमध्ये. आणि ही साधारणतः परिषद 25 मे 1950ला होते. त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. म्हणून त्या बुद्ध पौर्णिमेला ही त्यांनी वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप ही परिषद घेण्याचं ठरवलं. आणि या परिषदेला विविध 27 देशांचे प्रतिनिधी आले होते. यामध्ये जपानमधील हे जे बुद्धिस्ट फेलो किंवा बुद्ध धर्माच्या चळवळीत विशेष ज्ञान असणारे धर्मपंडित DT सुझुकी, हे DT सुझुकी हे जपानमधले खूप मोठे पंडित होते, धर्माचे अभ्यासक होते. आणि
यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याच वेळेस मलाल शेखरनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा श्रीलंकेला या परिषदेसाठी बोलवलं होतं. आता खरं पाहिलं असता बाबासाहेबांनी त्यावेळेला बौद्ध धर्माची दीक्षा किंवा बौद्ध धर्म आत्मसात केला नव्हता, अभ्यास केला होता, पण धर्माचे अंगीकृत केला नव्हता, तो स्वीकारला नव्हता. त्या धम्म परिवर्तनाच्या दिशेनं त्यांचं पाऊल पडलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि ज्यावेळेस मलाल शेखर यांनी 1950ला 25 मे या दिवशी जे परिषद श्रीलंकेमध्ये भरवली होती, त्या ठिकाणी बाबासाहेबांना बोलवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी परिषदेला जाण्याचं ठरवलं. आणि परिषदेला जाण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये, बाबासाहेब त्यावेळेला वास्तव्यात दिल्लीमध्ये होते, तर त्यांनी दिल्लीमध्ये दिल्ली महाबोधी येथे जे भंते होते त्यांच्याकडून दीक्षा घेतली अगोदर. तर हे जे भंते होते, भंते आर्यवंश, यांच्याकडून महाबोधी दिल्ली या ठिकाणी विहार होता, त्या ठिकाणी जाऊन यांनी दीक्षा घेतली. आणि ह्या दीक्षेमध्ये घेताना जवळपास 101 त्यांचे अनुयायी होते बाबासाहेबांचे उपस्थित. आणि एक यच सद्धातिस्स ह्या भंतेकडनं 2 मे 1950ला यांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला परिषदेला गेलेले आहेत. कारण हे बौद्ध अनुयायी म्हणून ह्या परिषदेला जाण्याचं ठरवलं, म्हणून त्यांनी धम्मदीक्षा घेतली 2 मे 1950ला दिल्ली येथील महाबोधी विहारात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला त्यांच्या पत्नी सविताताई आणि पाना राजभोज यांना घेऊन गेले त्या परिषदेला. आणि परिषदेला गेल्यानंतर हे पहा, या परिषदेचं औचित्य साधून हे डॉक्टर GP मलाल शेखर जे प्रोफेसर आहेत तिथले पंडित, तर त्यांनी हे सगळ्या देशाचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि हे औचित्य साधून ह्या धम्मध्वजाला वैश्विक मान्यता मिळावी असा प्रस्ताव त्यांनी तिथं मांडलेला आहे. हा 5 रंगाचा 6 पट्ट्या असलेला हा जो धम्मध्वज आहे, याला वैश्विक मान्यता मिळावी असा प्रस्ताव हा 1950ला या परिषदेमध्ये हा मलाल शेखर यांनी तिथं मांडलेला आहे ह्या परिषदेच्या सदस्यासमोर. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या परिषदेचे सदस्य नव्हते, कारण ह्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नव्हता. त्यामुळे बौद्ध धर्माच्या देशाचे हे एक सदस्य नव्हते. एक बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी बोलवलं होतं या मलाल शेखर यांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये गेले त्यावेळेला तिथल्या वार्ताहरांनी त्यांना विचारलं की आपलं या श्रीलंकेमध्ये येण्याचं प्रयोजन काय. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथल्या वार्ताहरांना सांगितलं की मला पाहायचं होतं की या श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचं आचरण आणि अनुपालन कसं करतात, या ठिकाणी श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म जिवंत आहे का नाही हे मला बघायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि ज्या वेळेला मलाल शेखर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या परिषदेमध्ये एक परिषदेचं एक सदस्य म्हणून त्यांना सांगितलं की आपण भाषण करावं, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी मलाल शेखर यांना त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं की मी या परिषदेचा सदस्य नाही आहे
हा धम्म परिषदेचा, आणि म्हणून हा सदस्य म्हणून मी भाषण करणार नाही. मी एक धम्म अनुयायी म्हणून मी या सभेमध्ये भाषण करू इच्छितो. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेमध्ये एक भाषण दिलेलं आहे की भारतातील बौद्ध धर्माचा विकास आणि विनाश या विषयावरती 25 मे 1950ला श्रीलंकेमध्ये बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेब ह्या भाषणात बोलताना सरळ सांगतात की भारतातून बौद्ध धर्म हा नष्ट झालेला नाही, तर या धर्माचं लोकांनी परिवर्तन केलेलं आहे. ह्या धर्मातल्या बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आत्मसात केल्या आणि याच्यातलं बौद्ध धर्माचा विनाश होण्यामागे एक बाबासाहेब आंबेडकर कारण देतात की ह्या हिंदू धर्मामुळे याचा ऱ्हास झाला नाही आहे. जेव्हा मोहम्मद घोरीने भारतावर स्वारी केली आणि मोहम्मद घोरीने जेव्हा स्वारी केली त्यावेळेला बिहारमध्ये बरेचशी बौद्ध विहारं होते, बौद्ध भिक्खू होते, यांच्या कत्तली करण्यात आल्या, बौद्ध विहारे नष्ट केली, तोडली, फोडली. आणि यावेळेला बरेचसे बौद्ध भिक्खू होते हे शेजारच्या देशामध्ये तिबेट असो, नेपाळ असेल, चायना असेल किंवा इतर देशामध्ये ब्रह्मदेश असेल, इकडे हे पळून गेले. जे धम्मकार्य करणारे होते बौद्ध भिक्खू यांच्या कत्तली केल्यामुळे या जे काही उरले सुरले होते म्हणते ते सगळे भारत देश सोडून पळून गेले. आणि पळून गेल्यानंतर मग धम्मकार्य करायला इथं कुणीच राहिलं नाही. आणि मग शेवटी ह्या हिंदू धर्मातील लोकांनी ह्या बौद्ध धर्माचा बराचसा भाग अंगीकृत केला. आणि हे जे शंकराचार्य वगैरे म्हणतात, हे बाबासाहेब म्हणतात की हे शंकराचार्य वगैरे आहेत, हे पूर्वीचे बुद्धच आहेत, हे बौद्ध धर्मी आहेत पूर्वीचे. यांनी थोडेफार त्यांच्या धर्मामध्ये बौद्धांचे विचार आत्मसात केले, परिवर्तित केले आणि तेच विचार ह्या धर्मामध्ये यांनी चालू केलेले आहेत आणि लोकांपुढं मांडलेले आहेत. असो, आता ह्या 1950ला या परिस्थितीमध्ये धम्मध्वजाला वैश्विक मान्यता मिळावी हा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या प्रस्तावाचं आणि धम्मध्वजाचं हे जे पुढील काम होतं हे ब्रह्मदेशातील नरेशकडे पाठवलेलं आहे. आणि ज्यावेळेला 1952ला ब्रह्मदेशामध्ये सध्याचा म्यानमार या ठिकाणी धम्म परिषद झाली 1952मध्ये. त्या 1952ला धम्म परिषदेमध्ये ह्या धम्मध्वजाला वैश्विक मान्यता मिळालेला आहे आणि हा वैश्विक धम्मध्वज हा तयार झालेला आहे आणि याला स्वीकृती दिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक देशामध्ये कुठेही गेला तरी धम्माचं कार्य करणाऱ्या संस्था असो, व्यक्ती असतील किंवा स्थानं असतील, तर ह्या स्थानावरती एकच प्रकारचा ध्वज तुम्हाला बघायला मिळेल, हा धम्मध्वज किंवा पंचशील ध्वज म्हणायला. हा 5 रंगाचा ध्वज एकसारखा बघायला मिळतो. आता या ध्वजामध्ये हा जो केसरी रंग आहे, तर वेगवेगळ्या देशामध्ये ह्या केसरी रंगामध्ये थोडाफार फरक दिसेल तुम्हाला. बाकी रंग सारखेच आहेत, पण साधारणतः हा केसरी रंग आहे तो त्या देशामध्ये ज्या रंगाचे बौद्ध भिक्खू चिवर घालतात, त्या देशातील बौद्ध भिक्खू ज्या रंगाचे चिवर घालतात, साधारणतः तो रंग हा त्या केसरी रंगाच्या जागी आहेत. फक्त एवढाच बदल आहे, बाकी इतर धम्मध्वज सगळीकडे सारखाच आहे. तर हा धम्मध्वज वैश्विक मान्यता मिळाली. त्यानंतर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे. आपण धम्माच्या मार्गाने चाललो, आपल्याला प्रगती झालेली आहे आणि आपण हा धम्मध्वज कशासाठी घेऊन फिरायचं आपल्याला, तर ह्या धम्मध्वजामुळे
आपल्याला एक प्रेरणा मिळते. कसली प्रेरणा मिळते? एक शांती, मानवतावाद, मानव कल्याण, प्रेम, सदाचार या सगळ्या गोष्टीची एक ह्या ध्वजाकडे बघून एक आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि धम्म कार्य करण्यास आपलं मनोबल वाढतं. आणि म्हणून हा जो पंचशिलेचा ध्वज आहे यामध्ये जे 5 रंग आहेत ते 5 रंग कशासाठी घेतली त्याविषयी ह्या धम्मपंडितांनी एक थोडक्यात सांगितलेलं आहे आपल्याला. 5 रंगाचं महत्त्व काय आहे. आपल्याला धम्मध्वजाचं तर या पंचशिलेच्या ध्वजाचं महत्त्व कळालं, आपल्याला स्फूर्ती मिळते. यातून मानवतावाद झळकतो, प्रेमाचा संदेश मिळतो, मैत्रीचा संदेश मिळतो, करुणेचा संदेश मिळतो ह्या ध्वजामुळे. आणि यामध्ये जे 5 रंग आहेत तर या रंगातून आपल्याला जे मार्गदर्शन मिळतं की बाबा हे रंग कशाचे प्रतीक आहेत. ह्या धम्मध्वजामध्ये जे 5 रंग आहेत हे आपल्याला काय दाखवतात, तर हे मी थोडक्यात हे सांगतो आणि मग मी त्या ठिकाणी थोडासा विराम देतो. आता हा जो पहिला उभी पट्टी आहे पहा, आपण झेंडा लावतो ज्या ठिकाणी आपण काठी किंवा दांडा लावतो त्या बाजूची पहिली पट्टी निळ्या रंगाची पट्टी आहे उभी. ही निळ्या रंगाची पट्टी, हा निळा रंग कशाचं प्रतीक आहे तर निळा रंग हे मैत्री, करुणा, शांती, व्यापकता, समानता याचं प्रतीक आहे. पहा निळा रंग आकाशाचा निळा रंग आहे, समुद्राचा निळा रंग आहे, पाण्याचा निळा रंग आहे, समुद्राचा अथांग असा आहे पसरलेला आहे. आणि या निळ्या आभाळाखाली सर्व मानव सारखेच आहेत, समान आहेत आणि सगळ्यांना सारखं प्रेम, शांती मिळावी, करुणा मिळावी म्हणून या शांती समानतेचं हे एक निळा रंग प्रतीक आहे. हे झालं एक निळ्या रंगाच्या पट्टीचं एक वैशिष्ट्य. आता दुसरा रंग आहे पिवळा. पिवळा रंग आपल्याला काय सांगतो किंवा ते कशाचं प्रतीक आहे. हे पिवळा रंग हे साधारणतः आपल्याला मध्यम मार्ग याचं प्रतीक जाणवतं, शून्यत्वाचं प्रतीक जाणवतं. ज्यावेळेला भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळेला त्यांच्या शरीरातून सगळ्या प्रकारच्या तृष्णा, राग, द्वेष सगळे काय जे काही मार होते, राक्षस होते त्यांच्या विचारामध्ये हे सगळे निस्तनाबूत झालेले आहेत, नाहीसे झालेले आहेत आणि त्यांचं शरीर शून्यत्वाकडे गेलेलं आहे. त्यांना बोधी प्राप्त झाली म्हणजे काय, त्यांचं शरीर शून्यत्वाकडे गेलेलं आहे. कुठल्या प्रकारचे विचार नाहीत, शून्यत्व. आणि हे गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं याचं हे प्रतीक आहे की मध्यम मार्गाचं त्यांना 4 आर्य सत्याचं ज्ञान झालं. त्यांनी आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. आणि हा जो अष्टांग मार्ग आहे की हे पिवळा रंग ते अष्टांग मार्गसुद्धा तुम्हाला दाखवतो की तुम्ही या मार्गाने जा, तुमची प्रगती होईल, शांती मिळेल, दुःख नाहीच होईल. आणि हे पिवळ्या रंगाचं हे प्रतीक आहे. मध्यम मार्ग, शून्यता किंवा आर्य अष्टांगिक मार्ग. त्याच्यानंतर तिसरा जो रंग आहे, पहिला, दुसरा, तिसरा, तो लाल रंगाची पट्टी आहे उभी. हे लाल रंग काय दाखवतं, बरेचशा आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये पण वेगवेगळे रंग असतात, केसरी, लाल, हिरवा, पांढरा. हे प्रत्येक रंगाच्या प्रत्येक राष्ट्रीय ध्वजामध्ये त्याचे एक वैशिष्ट्य आहे. त्याच प्रकारचे आपल्या धम्मध्वजामध्ये सुद्धा या रंगाचे वैशिष्ट्य आहेत. तर हा जो लाल रंग आहे, तिसऱ्या रंगाची पट्टी आहे, या लाल रंगाचं वैशिष्ट्य काय आहे तर हे लाल रंगाचं जे वैशिष्ट्य आहे, हे लाल रंग काय दाखवतं की आपल्या धम्मकार्यामध्ये, आपल्या जीवनात आपली गतिशीलता दाखवतं, दृढ संकल्प दाखवतं. आपण
केलेल्या कामाची उपलब्धी दाखवतं आणि या लाल रंगामध्ये आपण जे चांगलं कर्म करतो ह्या चांगल्या कर्माचं हे फळ दाखवतं की आपण चांगलं सतत काम करत राहावं, आपण नेहमी बलवान असावं, सुदृढ असावं आणि आपण दृढ संकल्प वगैरे ठेवावा, असं हे लाल रंग आपल्याला सूचित करतो ह्या ध्वजामधून, धम्मध्वजातून. त्याच्यानंतर चौथा रंग आहे जो पांढऱ्या रंगाची पट्टी आहे. पांढऱ्या रंगाची पट्टी आपल्याला साहजिकच आपण निर्मळ म्हणतो, स्वच्छ म्हणतो, तर शुद्धता दाखवतं, आपल्याला धम्माची शुद्धता दाखवतं. त्याच्यानंतर आपल्या मनाचा उत्साह दाखवतो, पवित्रता दाखवतो, आपलं मन किती पवित्र आहे, आपले विचार पवित्र किती आहेत. मन पवित्र, विचार पवित्र. त्याच्यानंतर निर्मळ मन, मनामध्ये काय राग, लोभ, द्वेष, तिरस्कार ह्या कुठल्याही प्रकारच्या तृष्णा नसाव्यात, निर्मळ मन असावं. हे निर्मळतेचं प्रतीक म्हणजे पांढरा रंग आपल्या धम्मध्वजातला. की आपण ह्या पांढऱ्या रंगाकडे पाहिलं की आपलं मन निर्मळ असावं, ह्या पट्टीसारखं सरळ आपल्या वागण्यामध्ये आपण तसं वर्तणूक ठेवावे आपण. तर हा पांढरा रंग आपल्याला त्याचं सूचित करतो. त्याच्यानंतर पाचवा जो रंग आहे हा केसरी रंग आहे. आता केसरी रंग कशाचं प्रतीक आहे? केसरी रंग आपल्याला प्रज्ञा, उत्साह, त्याग आणि सेवा या गोष्टीचं एक भान करून देतो, हे त्या गोष्टीचं प्रतीक आहे. आणि 6वी जी पट्टी आहे, ही 6वी पट्टी 5 छोट्या छोट्या पट्ट्याची मिळून एक 6वी एक पट्टी बनवलेली आहे, एक 5 रंगाची मिश्रित पट्टी आहे. तर ही पट्टी काय दाखवते, तर ही पट्टी दाखवते आपल्याला सार्वभौमिक एकता. एकत्र पट्टे केलेले आहेत, सार्वभौमिक एकता. त्याच्यानंतर बुद्धत्व आणि धम्माची परिपूर्णता. भगवान बुद्धाला जे बुद्धत्व प्राप्त झालं आणि त्यांनी जो आपल्याला धम्म दिला, तर ह्या धम्माची परिपूर्णता आणि त्यांच्या बुद्धत्वाची परिपूर्णता हे 5 मिश्रित रंग आपल्याला दाखवतात. आता हे आपल्याला पंचशील ध्वजाच्या ह्या रंगाचे वैशिष्ट्य आहेत. ह्या रंगामधून आपल्याला खूप शिकायला मिळतं. धम्मध्वजाकडे पाहिल्यानंतर प्रत्येक रंगातून आपल्याला जे शिकवून दिलेले आहे, हे तथागत गौतम बुद्धांना जे ज्ञानप्राप्तीच्या वेळेला जे अनुभव आले, तर ते अनुभव हे सगळ्या ह्या पट्टीतून आपल्याला दर्शनात येतात. तर ह्या गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या वेळेला हे जे रंगाचं वलय निर्माण झालं, तर हे वलय निर्माण झालं तर त्या प्रेरणेनं हे धम्मध्वज तयार झालेला आहे. आणि खरं पाहिलं आता मी आपल्याकडे बरीचशी पुस्तक पाहिली आपली भारतीय, त्यामध्ये जास्त माहिती नाही धम्मध्वजाविषयी, कारण हा श्रीलंकेत तयार झालेला आहे धम्मध्वज आणि तिकडेच बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून मला फक्त धम्मध्वज वंदनाच मिळाली इथं. तर त्या धम्मध्वज वंदनेमध्ये हेच दाखवलेलं आहे की भगवान गौतम बुद्धांना ज्या वेळेला बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालेला, त्यावेळेला त्यांच्या विविध अंगातून जे किरणं बाहेर आली, प्रकाश बाहेर आला, तर त्या प्रकाशाचं वर्णन त्या वंदनेमध्ये आहे. त्यांच्या डोक्यातून, केसातून किंवा काळ्या बुबुळामधून जे किरणं आली तो निळा रंग, त्याच्यानंतर डोक्यामधून किंवा त्यांच्या ह्या पांढऱ्या बुबुळातून वगैरे असं हे जे रंग आलेत हे पांढऱ्या पट्टीचा तो प्रकाश आहे. हे असं आपल्या ध्वजवंदना आपल्या तुम्हाला वंदनेच्या पुस्तकात मिळेल. तुम्ही ती वाचली की ते आपल्याला भगवान गौतम बुद्धाच्या कुठल्या कुठल्या शरीराच्या भागातून कुठला कुठल्या रंगाचा प्रकाश बाहेर आला हे तुम्हाला सूचित करतं. आणि म्हणून या रंगाच्या ह्या ज्या संकल्पना आहेत, हे गुणानंद भंतेनी श्रीलंकेमध्ये ध्वज तयार करताना त्यांच्या डोक्यात आल्या की
गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्तीच्या वेळेला ह्या प्रकारचे सुरेख प्रकाशकिरणं त्यांच्या शरीरातून बाहेर आली आणि त्या रंगाचे प्रकाशकिरणं ह्या धम्मध्वजामध्ये त्यांनी टाकलेले आहेत, हे गुणानंद बनतेनी. आणि साधारणतः हा 8 जानेवारीचा हा आपला धम्मध्वज दिन आपण वैश्विक मान्यता मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये सुद्धा आपण धम्मध्वज दिन साजरा करतो. आणि आपल्या विहारावरती आपण हा जो धम्मध्वज आहे तो आपण पंचशिलेचा ध्वज म्हणूया, आपण काही म्हणू, धम्मध्वज म्हणू, आपण याला अंगीकृत केलेला आहे आणि आपण याला स्वीकारलेला आहे. अशा प्रकारे हा जो धम्मध्वज आहे जो की संपूर्ण विश्वाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि मानव कल्याण यांची सदैव प्रेरणा देत राहील म्हणून अशा या धम्मध्वजाला मी त्रिवार वंदन करतो या ठिकाणी. आणि आज या ठिकाणी मला बोलायची संधी दिली. खरं पाहिलं हे माझे विचार नाही, हे मी संकलित केलेले विचार आहे. मी पहिल्यांदा सांगितलं हे जे सगळे विचार आहेत लिहून ठेवले आहेत श्रीलंकेमध्ये किंवा इतर ठिकाणी. तर हे संकलित केलेले विचार मी तुमच्यासमोर मांडले की तुम्हाला ह्या धम्मध्वजाविषयी थोडीफार माहिती असावी, हा माझा शुद्ध हेतू. तर एवढे या धम्मध्वजाविषयी मी माझे संकलित केलेले विचार पूर्ण करतो आणि या ठिकाणी विराम देतो. सर्वांना जय भीम, धन्यवाद. धन्यवाद आलटे साहेबांना जो विहाराकडून विषय दिला होता त्या विषयाला त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती गोळा करून आपल्यासमोर सादर केलेली आहे. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. धन्यवाद साहेब. त्यानंतर मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे अध्यक्षांना मी पाचारण करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना सप्तम जय भीम, मैत्रीपूर्वक जय भीम. आता खऱ्या अर्थानं आपला पंचशील ध्वज काय कसं आहे, अगदी जन्मापासून म्हणतो ना त्याची कुंडली आलटे साहेबांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. म्हणजे खूपच अभ्यासपूर्वक म्हणा किंवा खूप आतमध्ये जाऊन त्यांनी ह्या ध्वजाबद्दलचं वर्णन केलेलं आहे. वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस मुख्य म्हणजे भगवंतांना ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यावेळेस त्यांच्यामधून जी काही ऊर्जा बाहेर हे केली, जसं इंद्रधनुष्य असतो त्याप्रमाणे त्यांच्या भोवती वलय निर्माण झाली आणि ती वलय वेगवेगळ्या कलरची असतात, त्याप्रमाणे त्यांची ही वलय निर्माण झाली. आणि म्हणूनच त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे आज भंते गुणानंद यांनी ह्या पूर्ण ह्याचा अभ्यास करून या ध्वजाला आपल्याला जे काही कलर आहेत ते कलर म्हणजे नुसते रंग, प्रत्येक रंगाला स्वतःचं एक अस्तित्व आहे, महत्त्व आहे, त्याचं हे आहे. तर अशा रीतीने हा ध्वज कसा निर्माण झाला हे आलटे साहेबांनी अगदी सुंदर भाषेत सांगितलेलं आहे. आणि अगदी इथपासून आत्तापर्यंतच्या जे हिस्ट्रीमध्ये मला थोडंसं सांगायला की आनंद वाटेल की योगायोग असा चांगला होता की आपल्या विहाराचीच ट्रीप आपण श्रीलंकेला गेलो. आमचे हे अध्यक्ष आणि संपूर्ण आपली टीम, त्यामुळे किती बौद्ध धर्माची हे आहे तिथे ते प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला मिळाले. जिथं जिथं जाऊ तिथे सगळं बुद्ध हिस्ट्री आहे. विशेष म्हणजे त्रिपिटक जे ओरिजिनल त्रिपिटक आहे ते तिथे अजूनही जपून ठेवलेलं आहे. त्या एका विहारामध्ये संपूर्ण ताम्रपटावर आहे. ताम्रपट पूर्वी लिखाणाचं हेच नव्हतं, ताम्रपटावर त्रिपिटक संपूर्ण ओरिजिनल भाषेमध्ये तिथे आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जसा इथून बौद्ध धर्म नाश पावला म्हणा किंवा इथं हे झाला आणि बाहेरच्या देशात पसरला, ते खऱ्या अर्थानं श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश ह्या लोकांनी
त्याचं हे केलं, जतन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत हे जतन केलेलं आहे. तर सांगायचं काय की आज सम्राट अशोकाने देखील बघा आपली मुलगी आज त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि तिथे देखील त्यामुळं धम्माचा एवढा मोठा प्रचार आणि प्रसार झाला आहे. मला आणखी ह्या गोष्टीमध्ये नमूद करावंसं वाटेल की अनागरिक हे भंते होते. ते भंते आधी ख्रिश्चन वगैरे होते, त्यांनी धर्मांतर वगैरे केलं, कारण आता त्याची हिस्ट्री थोडक्यात सांगितली. पण ह्या भंतेंनी श्रीलंकेमध्ये आयुष्यभर हे केलं आणि ही बुद्धगया जी आहे, जी ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे, ब्राह्मणांच्या हातून आपल्याला इथे आपल्या म्हणजे बौद्ध धर्मीयांच्या ह्याच्यामध्ये यायला पाहिजे ह्यासाठी आयुष्यभर, शेवटी ते संपले, परंतु हा विषय अजून काही संपलेला आज तागत तो काही विषय संपलेला नाही आहे. म्हणजे पूर्ण आपल्या प्रत्येकजण हिंदूंच्या ताब्यातच, ख्रिश्चनच्या ताब्यात असतं, परंतु एवढी मोठी बुद्धगया आज तागायत आपल्या पूर्ण म्हणजे बौद्धिस्टांच्या हातामध्ये नाही आहे. तर असे हे बनते तिथे निर्माण झालेले आहेत आणि पूर्ण आयुष्य त्यांनी धर्मासाठी वाहिलेलं आहे. आपण म्हणजे आणि खरंच ज्यावेळेस आपण एखादी ट्रिप करतो, बुद्धगयेला वगैरे जातो, त्या पुण्यभूमीमध्ये गेल्यानंतर त्या काळामध्ये आपण जातो, ते पुण्य आपल्याला आणि त्याचं स्मरण तिथे नक्की होतं. तसं श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर होतं. आता काही आमचे मित्रमंडळी वगैरे श्रीलंकेला पुन्हा जाणार आहेत. आता रंगाचं वैशिष्ट्य सांगितलं, हा आपण पंचशील ध्वज म्हणतो किंवा धम्मध्वज म्हणतो. पंचशील हे तत्व जे काही मूळ तत्व आहे आपलं, त्या पंचशील तत्वामध्ये हा ध्वज हे झालेला आहे. आणि ते जे काही कलर आहेत, आटले साहेबांनी सांगितलं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे त्या कलरचं, ह्यामध्ये काय आहे. तर असे हा पंचशील ध्वज चं मी थोडक्यात परत एकदा कलर आणि ह्याचं हे सांगतोय. हात आपण हे बघा सिक्वेन्स सारखं जसं आपलं पंचशील आहे तसंच हा सिक्वेन्स पण आहे. सिक्वेन्स म्हणजे पहिला हा आहे तो निळा रंग आहे. हा निळा रंग त्यांनी काय सांगितलेला आहे, कोणते शांतता आणि प्रेमाचं प्रतीक आहे. आपण म्हणतो आता सांगितल्याप्रमाणे साहेबांनी की एवढा मोठा अथांग सागर असतो, निळाभोर, आपल्याला पाहून देखील आपल्या मनामध्ये एक प्रेम आणि हे निर्माण होतं. आज म्हणूनच आंबेडकरांनी आपला जो हे ध्वज आहे निळा ध्वज, तो ह्याच्यामुळंच त्यांनी पहिल्या ह्याच्याप्रमाणे आज आपण निळा ध्वज आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र वगैरे आहे. असा हा निळा रंगाची स्वतःची वैशिष्ट्य म्हणजे शांतताप्रेमी आहे आणि प्रेमाचं प्रतीक. संपूर्ण लोकांना प्रेमाने जिंकणं हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. त्याच्यानंतरचा हा सिक्वेन्स पिवळा कलर आहे. हा पिवळा कलर आहे त्याचं तेज आणि उत्साहाचं प्रतीक आहे. एक बघा सोनं आहे, सोन्याला एक झळाळी असते, काय असतं म्हणजे सोन्यासारखं पिवळं झालं, म्हणजे एक पिवळ्या कलरला एवढं हे आहे की त्याच्यामधून एक प्रकारचं तेज निर्माण होतं आपल्या ह्याच्यामध्ये. ते तेज आणि उत्साह निर्माण होतो. आज तुम्ही बघा महिलांना न्या सोन्याच्या दुकानात तुम्हाला लगेच तिथे पाहिजे तशा हे करतील, हे हवं आहे ते हवं आहे ते हवं वगैरे. त्याचं मूळ कारण की एक उत्साहाचं प्रतीक आहे. असा हा पिवळा कलर आहे. त्याच्यानंतर हा लाल रंग आहे. आता लाल रंगाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे शौर्याचं प्रतीक आहे. शौर्य, आज आपण शौर्य आणि साहस, आपण जे लढायला आपण हे जातो किंवा काही ठिकाणी बघा मिलिटरीमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे ध्वज असतात, ते ध्वज ते घेऊन जातात. त्याच्यामध्ये हा लाल रंग आहे ते शौर्य आणि साहस, निर्भीडता, साहस, हिम्मत, जिगरबाज आपण म्हणतो
त्याचं हे प्रतीक आहे. लाल रंग हे त्याचं प्रतीक आहे. आणि चौथा रंग आहे सफेद रंग, पांढरा रंग आपण म्हणतो. हा पांढरा रंग म्हणजे कसं आहे? पवित्रता, शुद्ध, निष्कलंक. म्हणजे आपण असं की आपल्या कुठल्याही चारित्र्यावर किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये कशाचाही डाग न पडता असं शुद्ध मन असेल, आपण वागताना इकडेही असेल तर ते असं शुद्धतेचं हा पांढरा हा कलर प्रतीक आहे. त्यानंतर आता राहिला 5वा कलर बघा. 5वा कलर आहे केशरी कलर. केशरी कलर हा त्याग आणि करुणेचं प्रतीक आहे. त्याग आणि करुणा आपण बघतो. भंते हे केसरी जे आपलं चिवर घालतात ते जनरली केसरी याचं असतं. आयुष्याचा पूर्ण त्याग करून ते धम्मासाठी वाहिलेलं असतं. आणि धम्म कशासाठी? तर करुणा. प्रत्येकामध्ये एक करुणा, जिव्हाळा, प्रेम निष्पन्न होऊन धम्माचं कार्य पुढं जावं ह्याचं हे मूळ प्रतीक आहे. असे हे 5 कलर एकत्र करून पुन्हा आता जसं 6वी पट्टी सांगितले ह्या पूर्ण 5 ह्याचं 6वं हे प्रतीक आहे. आणि अशा रीतीने हा धम्मध्वज 8 मे 1885 साली खऱ्या अर्थानं भंते गुणानंद यांनी या श्रीलंका या ठिकाणीच तो म्हणजे हे केलेलं आहे. आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1850 साली तो खरा अंमलात आणलेला आहे. असं ह्या आपल्या म्हणजे पंचशील ध्वजाचं फार महत्त्व आहे. आणि ते आपण आपलं धर्माचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी अभिमानाने आणि गर्वाने आपण सांगत असतो की मी बौद्ध धर्मीय आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या इथे आपले माजी अध्यक्ष रामकृष्ण वाघमारे साहेब ह्या ठिकाणी नुकतेच आले होते. आता ते तिकडे राहतात कुठे त्या राही ह्याच्यामध्ये. पण त्यांनी तिथं खिडकीतून पाहिलं इथं पंचशील ध्वज होता. आणि ते पाहून नंतर ते इथे आले. अरे बाबा हे आपली लोक आपलं विहार आहे. म्हणजे हे काय माहिती का? मैत्रिणीचं करुणेचं एक प्रतीक आहे. हे म्हणजे ॲक्च्युली घडलेली गोष्ट आहे. साहेब आपले इथे आहेच अजून. अशा रीतीने हा ध्वज आपल्याला सदैव प्रेरणा आणि प्रेम देत राहील. एवढं बोलून मी अध्यक्ष भाषण संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. फार कमी वेळामध्ये अध्यक्षांनी आपलं अध्यक्षीय भाषण आटोपवलं आहे. त्यांना कल्पना आहे की यानंतर पण पुढे कार्यक्रम आहे आपला, तेव्हा मी जास्त वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रभाकर भांगरे साहेब करतील. तत्पूर्वी अध्यक्षांनी फार चांगलं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्याला उपकृत केलं, त्याबद्दल त्यांना आजच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद साहेब. सर्वांना सप्रेम जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व राष्ट्रीय पुरुष महिला आणि आपल्यात हयात नसलेले आज कालकथित बाळासाहेब साळवे तसेच म्हणजे संस्थापक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष खराससाहेब यांचं आजपर्यंतचं कार्य, विचार आणि कृती कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला प्रथम मी त्यांच्या वंदन करतो आणि माझ्या आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. आजच्या वर्षावासाचे हे दुसरे पुष्प गुंफत असताना कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष महेंद्र जाधव साहेब, ते आपले संस्थापकीय सदस्य आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आपलं अध्यक्षीय भाषण केलं, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. तसेच
आजचे प्रमुख वक्ते माझ्या मते, माझ्या माहितीनुसार, अल्पशा माहितीनुसार रावसाहेब आलटे हे माझ्या मते प्रशासकीय अधिकारी होते. इन्कम डायरेक्टर लेवलची व्यक्ती समोर बोलत असताना म्हणजे त्यांच्याकडे पूर्णपणे ही समोर बोललेली व्यक्ती ही अभ्यासपूर्ण बोलत असते आणि प्रत्येक शब्दाचा किस काढत असते. जे प्रशासकीय अधिकारी मोठ्या पदावर काम करत असताना एक निदर्शनास येते की यांची निरीक्षण क्षमता आणि वाचन क्षमता ही जास्त असते आणि त्याच्यातल्या त्यात प्रत्येक गोष्टीचं टिपण घेणे, नोंद ठेवणे आणि ते सादर करणे. सरांनी आपल्याला उत्कृष्टपणे सगळ्या श्रीलंकेपासूनचा इतिहास कसा कसा धम्मध्वजची निर्मिती कशी झाली, पंचशीलचे त्याचे 5 रंग नव्हे तर 6 रंग सरांच्या म्हणण्यानुसार कसे तयार झाले, उभे पट्टे आणि प्लस त्याला शेवटची दिलेली आडवी पट्टी हे 6वा पट्टा असं त्यांच्या म्हणण्यानुसार. त्यामुळं साहेब माझ्या मते अजून एक मला माहिती पडलं नाही, ती जी धम्मध्वज आहे याची ॲक्च्युली साईज अशी सांगितली असेल तुम्ही किंवा मला तर माहीत नाही हां, तर माझ्या मते साईज ती एक स्टँडर्ड साईज माझ्या मते काही याच्यामध्ये 1.5 बाय 1.5ची काय अशी तरी दिलेली आहे, पण अजून काहीतरी वेगळी असावी. म्हणजे हे बघा, कलर आणि साईज ज्यावेळेस कोणत्या गोष्टीची निर्मिती केली जाते ती निर्मिती करताना सगळे बारकावे त्याच्यामध्ये घेतले जातात. असं साहेबांनी प्रत्यक्षात आपल्याला पूर्णपणे 1 तासभर माहिती दिलेली आहे. त्याबद्दल संघाच्या वतीने साहेबांचं मी आभार मानतो. यानंतर आपले गीतकार आज 2 विजय आहेत. पहिला विजय जो आहे एक गीतकार आहे आणि दुसरे जे विजय आहे ते सूत्रसंचालक आहेत. तर अशा ह्या 2 विजयापैकी आजचे गीतकार विजय यांचं नेहमीच असं उत्कृष्ट गीत असं मधुर आवाजामध्ये म्हटले जाते. म्हणजे त्यांचे शब्द होते जे धन्य झाली तुझ्यामुळे पौर्णिमा, असे माझ्या मते शब्द असतील. अतिशय सुंदर अशा गोड्या आवाजात, पुरुषाचा आवाज असला तरी आवाजात गोडवा आहे त्यांच्या आणि ऐकायला सुंदर वाटतो. सर तुम्ही असेच नेहमी गात राहा आणि त्याबद्दल संघाच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. यानंतर आपले ननवरे साहेब, काल आज उद्या माझ्या मते आपल्याला आपण आज काय जेवलो, काल काय जेवलो, तासापूर्वी काय खाल्लं होतं ते बी लक्षात नाही राहत. कधी सहज विचारा पुन्हा काय रे बाबा संध्याकाळी काय जेवण केलं होतं किंवा काल काय जेवण केलं होतं ते लक्षात येत नाही, किंवा किती ॲटम खाल्ले होते त्याच्यातले 2-3 ॲटम गायब असतात. परंतु सरांचं विश्लेषण बघा, काल आज आणि उद्या, कालचा ॲटम लक्षात असतो, सगळं विश्लेषण असतं, आजचं बी माहिती आहे संपूर्ण आणि उद्या काय काय होणार आहे किंवा काय काय झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींची जी सुसूत्रता आणणे, त्याची बांधणी करणे आणि ते आपल्यापुढं थोडक्या शब्दात मांडणी करणे. सर सांगताना नेहमी सांगतात, मी सांगतो पण थोडक्या शब्दात सांगतो, थोडीशीच माहिती आहे. परंतु अशी माहिती गोळा करताना टेस्ट ट्यूब बेबीची त्यांनी एक माहिती दिली. म्हणजे अशा नवीन नवीन घडामोडी किती दिवस झालेला असतं त्याला, परंतु ती माहिती आता वर्तमानात आपल्याला प्रेझेंट होती. असं प्रेझेंटर आमच्यामध्ये प्रेझेंटेशन करणारे ननवरे साहेब, तुमच्या उत्कृष्ट अभ्यासाबद्दल धन्यवाद, आभारी आहे तुमचा. यानंतर आपले सूत्रसंचालक विजय नाकले सर यांच्या शांत आणि सुस्वभावी स्वभाव, पी टी टीचर असले तरी आवाजात असा मोठेपणा नाही आहे. पी टी टीचरचा आवाज मोठा असतो नेहमी सर, आवाज दणानून जातं ग्राउंड, परंतु एकदम सौम्य भाषेमध्ये आपलं सूत्रसंचालन प्रत्येक स्टेप बाय स्टेप मानणारे नाकले सर, तुम्ही उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केले, असेच करत राहा, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. यानंतर आपल्या बहुजन हिताय संघ महिला अध्यक्ष जे नेहमी माझ्या आभार प्रदर्शनाचं कार्य सोपवलेलं असतं आणि माइंडसेट झालेलं आहे माझं, त्याबद्दल
आणि तुम्ही आज मला जे सूत्रसंचलनाचं जे आपलं आभार प्रदर्शनाचं काम दिलं त्याबद्दलही तुमचं मी संघाच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर हळू असा येणार आहे मी असा. यानंतर माझं मेन स्टॉप इथं थांबणार आहे. मी इथं थांबतो मी. हां, गाडी चालू द्या थोडीशी अशी चालली मी बरे राहते. कारण माझा माणूस माझं नाराज होईल. कळालं असेल लगेच. तर आपले असे ग्रंथालयाशी निगडीत असणारे आणि नेहमी त्यांचे व्हॉट्सअपला नेहमी मेसेज असतात, वाचित राहा. वाचन करणारा माणूस हा सुज्ञ होतो. असं नाही का वाचत राहा असं नेहमी. त्यामुळं तरी मी वाचत राहतो माझ्या मते. हां, काय पार आता म्हणजे वाचलोच आहे आतापर्यंत वाचत आल्यामुळं. परंतु सर सरांनी मग काहीतरी एक सांगितलं, पुराच्या पावसामध्ये काहीतरी तुमची गाडी गेली होती मागच्या वेळेस का सर, वाईट वाटलं होतं ऐकून मेमध्ये. म्हणजे असं होऊ नये शक्यतो. परंतु आपल्या ग्रंथालयाचे नवनिर्वाचित असे आदरणीय अध्यक्ष साहेब यांना गायकवाड ना माधव गायकवाड, अरे माधवा, अरे केशवा, चुकलं असेल तर माफ करा. परंतु गायकवाड साहेब तुमची उपस्थिती नेहमी मागे असते, पण मागून बराच काहीतरी तुम्ही पुढं सादरीकरण करत असतात हातवारे वगैरे करून. त्याबद्दलही संघाच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. यानंतर आपले व्हिडिओग्राफर आणले का गायकवाड सरांनी माझ्या वती माधव गायकवाड सरांनी काहीतरी स्वीट काय पुस्तक आणलीत का? हां, ते बी द्यायचे आहेत का? ठीक आहे, नंतर ओके. यानंतर जे नेहमी आपले त्रिरत्न वंदना माझ्या मते त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यात पहिलं बी तुमचं मासिक होतं त्रिरत्न होतं असं, मग ते बोधिसत्व ते असं होतं. हां, बदल झाला. म्हणजे चुकलं नाही माझ्या मते, थोडंसं सटकती चूक झाली असेल तर सुरुवातीचा. कारण दळवी साहेब समोर बसल्यामुळे त्रिरत्न वंदनाला खूप जुनी आहे. बरोबर नाही पाहतो ना अहो ते माणूस बसल्यानंतर ती त्रिरत्न वंदना आठवते ना, ते जुनं पुस्तकं वाचन असतं. बरोबर आहे सर. त्यामुळं बोधिसत्व वंदनाचे जे आपले व्हिडिओग्राफी नेहमी करतात, प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. आणि आपल्या जे संघातील जे उपासक आणि उपासिक असतात, जे घरीही बसलेले असतात, घरी बसल्या बसल्या आपल्या विहारामध्ये काय चाललेलं असतं आजच्या घडीला, काल आज उद्या 2-3 दिवस पाहत बसतात ती लोक. म्हणजे त्यांचं बी असं म्हणजे निराभ्रम असं होत नाही की बाबा विहारात नाही गेलो तरी मला काल आज उद्या या 2-3 गोष्टी त्यांच्या व्हिडिओमार्फत माहिती पडतात. त्यामुळं माझ्या मते तसं न पाहता प्रत्येकाने उपस्थित राहावं गरजेचं असतं. कारण आपल्या मीटिंगचाही बी तोच विषय असणारे, उपस्थिती संख्या कमी झालेली आहे. परंतु शक्यतो तिथं पाहण्यापेक्षा उपस्थित असणाऱ्या लोकांना इथं येणं आवश्यक आहे. सर तुमच्यामुळं प्रत्येक जे काही उपस्थित राहत नाही त्यांची जागृती होत असते. आपल्या विहारात निदान काहीतरी चाललेलं आहे. आपण घरी बसतो पण कार्यक्रम पाहत असतो. सर तुमच्यामुळं आणि तासनतास तुम्ही बसता, त्याचं व्हिडिओ शूटिंग करता आणि त्याचं सादरीकरण करता, त्याबद्दलही तुमचं संघातर्फे आभार मानतो. यानंतर आपले संघाचे अध्यक्ष साहेब अवतरे साहेब, माझ्या मते आपले देवानंदच आहे. चॉकलेट कुमार सारखे नेहमी हसतमुख आणि गोडव्या स्वभावातले असे अवतरे साहेब, ज्यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे 2 शब्द मी त्यांच्याबद्दल जास्त बोललो म्हणजे काही वाईट वाटू नका. चॉकलेट कुमार म्हणजे देवानंद, त्यांना खूप चांगली पदवी आहे. हां, चॉकलेट हिरो. बरोबर. हां, कारण त्यांचा स्वभाव मी लहानपणापासून ओळखतो. त्यामुळं मला बोलणे साहजिकच आहे. मला जेवढं बोलता येईल त्यांच्याविषयी किंवा ज्या माणसं जी जुनी आहेत त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव माझा त्यांच्यापुढं मांडणे गरजेचंच आहे आणि ते प्रेझेंट करावंच लागतं. तर असे जे मनमिळावू आमचे संघाचे अध्यक्ष यांचेही मी संघातर्फे आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आमचे मोरे साहेब रामकृष्ण वाघमरे साहेब, अतिशय जुनं व्यक्तिमत्व, संयमी व्यक्तिमत्व, तेही इथं उपस्थित राहिले. त्यांचेही मी आभार मानतो आणि माझं आभाराचं भाग संपवतो. थँक्स, धन्यवाद.